नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण ताकापासून 3 वेगवेगळ्या रेसिपी बघणार आहोत. ताक हे आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर हे ताक अमृत मानलं जातं. बऱ्याच वेळा एकसारखं ताक पिऊन कंटाळा येतो. मग असे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या चवीचे जर ताक असेल तर ते प्यायला सुद्धा खूप छान वाटतात आणि ताकाचे फायदे सुद्धा भरपूर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर चला आज आपण पहिल्या ताकाचा प्रकार बघूया, ते म्हणजे बीट घालून ताक. तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बीट घालायचं. तर इथे मी एक अर्ध बीट घेतलं, त्याची साल काढून घेतलेली आणि असे बारीक बारीक तुकडे इथे करून घेतलेले आहे. बीट खाण्याचे सुद्धा भरपूर असे फायदे आहे. रक्ताची जी कमतरता आहे ती कमी होते, चेहऱ्यावर चमक येते आणि ब्लड प्रेशर सुद्धा कमी व्हायला मदत होते. पण असं बीट खायला म्हटलं तर ते कोणीच खात नाही, पण असं ताकात सोबत त्याचं ज्यूस बनवून दिलं तर ते नक्कीच खातील. तर त्यासाठी इथे मी बीट घेतलेलं. थोडीशी इथे आपल्याला हिरवी मिरची घ्यायची. तिखट तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. इथे मी अर्धी मिरची घेतली, काही कढीपत्त्याची पानं घेतली, थोडासा अद्रकचा तुकडा घेतला आणि 2 ते 3 चम्मच इथे आपल्याला ताजं दही घालायचं आहे. तर इथे मी 3 चम्मच दही घालते. त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं यामध्ये मी मीठ घालते आणि थोडंसं इथे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे किंवा मग तुमच्याकडे जर जिरा पावडर असेल तर ते तुम्ही घातली तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर मी हे मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं. तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपलं बीट घालून ताक तयार झालेलं आहे. आता इथे आपल्याला एक ग्लास घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि मस्त इथे आपलं ताक तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बीट घालून ताक बनवून नक्कीच घेऊ शकता. तर चला ताकाचा आज आपण दुसरा प्रकार बघूया. तर दुसरा प्रकार आपण बनवूया कोथिंबीरचं ताक. तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं. इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर ही मी काळ्या सकट घेतलेली. अर्धी मिरची इथे मी घेतलेली आणि आल्याचा तुकडा इथे आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये मिरची, आल्याचा तुकडा आणि जी कोथिंबीर आपण घेतलेली आहे ती घालायची. त्यानंतर इथे थोडंसं मी जे साधं मीठ आहे ते यामध्ये घालते. त्यानंतर थोडंसं जे काळं मीठ असतं ते आपल्याला यामध्ये घालायचं. थोडासा इथे मी चाट मसाला घालते. चाट मसाला घातल्यानंतर इथे 2 चम्मच मी जे ताजं दही घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि 2 चम्मच दही घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून हे मिक्सरला बारीक आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी झाकण लावून मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं. तर हे सुद्धा आपलं ताक मस्त असं तयार झालेलं आहे. हे आपण कोथिंबीरपासून बनवलेलं आहे, त्यामुळे चवीला सुद्धा खूप छान असं लागतं. तर हे अशा पद्धतीने तुम्ही एकदा ताक नक्की बनवून बघा. तर चला ताकाचा आता आपण तिसरा प्रकार बघूया. तर तिसऱ्या प्रकारचं सुद्धा ताक फार असं चविष्ट होतं. हे आपण काकडीपासून बनवलेलं आहे, त्यामुळे ते फार असं पौष्टिक आणि चवदार होते. तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं. इथे मी अर्धी काकडी साल काढून बारीक अशी कट करून घेतलेली होती, ती आपल्याला यामध्ये घालायची. त्यानंतर अर्धी इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे. इथे मिरची मी जे पण घेतली ती अगदी कमी तिखट आहे. तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही इथे मिरची स्किप केली तरी चालेल. तिथे अगदी थोडासा इथे मी मिरचीचा तुकडा घेतला. थोडासा इथे आपल्याला अद्रकचा तुकडा घालायचं. थोडंसं इथे मी साधं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं इथे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे जर जिरा पावडर असेल तर ते घातलं तरीही चालेल. 2 चम्मच इथे आपल्याला मस्त असं ताजं दही घालायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पुदिन्याची पानं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घातले तरीही चालेल. तर मस्त इथे आपले काकडीचं ताक सुद्धा तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ताकाच्या रेसिपी सांगितलेल्या आहे. बऱ्याच वेळा ताक आपण पित असतो, पण एकाच प्रकारचं ताक किंवा साधं ताक पिऊन कंटाळा येतो. पण अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या चवीचं जर तुम्ही ताक बनवलं तर ते नक्कीच तुम्हाला प्यायला आवडेल. आणि उन्हाळ्यामध्ये ताकाचे भरपूर असे फायदे आहेत. ताकामुळे शरीराला थंडावा मिळतो, पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते, अन्नपचन नीट होते. अशा पद्धतीने भरपूर असे ताकाचे फायदे आहे. ताक हे उन्हाळ्यामध्ये अमृत मानलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही ताक एकदा नक्की बनवून बघा. ताक हे असं आहे, तुम्ही ते कशाही पद्धतीने प्या किंवा कुठल्याही फ्लेवरमध्ये प्या, त्याचे फायदे हे शरीराला भरपूर असे होत असतात. आणि ताक हे वर्षभर सुद्धा तुम्ही पिलं तरी सुद्धा त्याचे फायदे असे भरपूर आहेत. पण उन्हाळ्यामध्ये भरपूर असं उष्णता असते, त्यामुळे ताक हे खूप जास्त प्रमाणात पिलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही ताक एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.